उद्या 31 मार्च म्हणजेच अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज यांचा प्रकट दिन। त्यानिमित्ताने आमच्या घरात माझी काकी 3 दिवसाचं पारायण करते। मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये डिटेल्समध्ये दाखवते की कशा प्रकारे हे पारायण करतात आणि त्याची मांडणी। सर्वप्रथम घराच्या उंबरठ्याला पिवळे लेपन करून घ्यावे। जिथे आपण मांडणी करणार आहोत त्या चौरंगाखाली रांगोळी काढून घ्यायची। चौरंग मांडायचा, त्यावर लाल वस्त्र अंतरावे। स्वामींचा फोटो पुसून घ्यावा। स्वामींचा फोटो चौरंगावर मांडून घ्या। स्वामींची छोटी मूर्ती ठेवण्यासाठी एक छोटा चौरंग मांडावा। आता आपण स्वामींच्या मूर्तीचा अभिषेक करतोय। एका तांब्याच्या त्रामणामध्ये स्वामींची मूर्ती ठेवावी। स्वामींचा अभिषेक करण्यासाठी 1 कप दूध, त्यामध्ये साखर, गुलाबजल आणि मध टाकावी। स्वामींचा अभिषेक करताना श्री स्वामी समर्थ आणि जय जय स्वामी समर्थ या मंत्राचा जप करावा। अभिषेक झाल्यानंतर स्वामींची मूर्ती स्वच्छ कपड्याने पुसून घ्यावी। छोट्या चौरंगावर स्वामींची मूर्ती ठेवावी। अभिषेक घातलेले पंचामृत सगळ्यांना पूजा झाल्यानंतर तीर्थ म्हणून द्यावे। दिव्यात तेल घालून दिवा स्वामींच्या फोटोसमोर मध्यभागी ठेवावा। स्वामींच्या फोटोला व छोट्या मूर्तीला आधी अत्तर लावून घ्यावे, नंतर अष्टगंध लावावे। स्वामींच्या फोटोच्या उजव्या बाजूला पाणी भरलेला तांब्या व त्यावर वाटी आणि डाव्या बाजूला नैवेद्य म्हणून साखर ठेवावी आणि दिवा अगरबत्ती लावून पूजा करून घ्यावी। सगळी पूजा मांडून झाल्यानंतर स्वामींना अशा प्रकारे मुजरा करावा। ही संपूर्ण मांडणी स्वामींच्या फोटोला हार घालावा। एका बाजूला पेड्यांचा नैवेद्य, केळी ठेवावी आणि मध्यभागी स्वामी चरित्र सारामृत पोथीची पूजा करावी। संकल्प करताना हातात एक फूल आणि थोडे तांदूळ घ्यावे आणि हातात थोडे पाणी घेऊन स्वामींना संकल्प करावा। संकल्प करताना आपले संपूर्ण नाव, आपले गोत्र व आपली स्वामींकडे जी इच्छा आहे व किती दिवसाचं आपण पारायण करतोय आणि जी तुमची आम्ही सेवा करतोय ती गोड मानून घ्यावी असे म्हणावे। असे म्हणून हातात पाणी घेऊन संकल्प सोडावा। संकल्प सोडून झाल्यानंतर स्वामी चरित्रामधले 1 ते 7 अध्याय पहिल्या दिवशी, 8 ते 14 अध्याय दुसऱ्या दिवशी व 15 ते 21 अध्याय तिसऱ्या दिवशी असे म्हणावे। 11 माळी, 7 माळी किंवा 3 माळी किंवा 1 माळ जपावी व तारक मंत्राचे पठण करावे। तेही 3 वेळा, 7 वेळा किंवा 11 वेळा किंवा 1 वेळाही तुम्ही म्हणू शकता। हे सगळं झाल्यानंतर आरती म्हणून नैवेद्य अर्पण करावा। आम्ही केलेल्या पारायणाचा असा होता हा पहिला दिवस।